या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी या व्यासपीठावर सन्माननीय ज्येष्ठ आमच्या मित्र आमदार प्रताप सरनाईक साहेब, आमचे जिल्हा प्रमुख नरेश मस्केजी, ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर साहेब, हेमंत पवार, नितीन लांडगे, भूषण भोईर, दुबेजी आणि ज्यांचं आता भाषण झालं ते राहुल लोंढे, संजय भोईर, उषा भोईर, मी सर्व सन्मान्य व्यासपीठ वेळ जास्त झालेला आहे आणि मान्यवरांना पण अजून 2-3 बोलायचे आहेत आपल्याला, पण खास करून देवराम भोईर साहेब, संजय भोईर, भूषण भोईर आणि उषा भोईर यांचं मनापासून कौतुक करू की एवढा मोठा जास्तीत जास्त महिला वर्ग मोठ्या पद्धतीने मेळावा आयोजित केला, त्यांचं मनापासून कौतुक करावं लागेल. त्याच्यासाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या. Come, my love, please don't say no, baby. Come, my love. वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. आणि या माध्यमातून लोकसभेला 20 मेला आपलं इलेक्शन आहे. आजपासून मला वाटतं 40 दिवस शिल्लक आहे, 39 दिवस शिल्लक आहे. उषाताईने सांगितलं भाषणामध्ये आता सुट्या पडत चालल्या आहेत, लोक गावी जाणार आहेत, पण मला असं वाटतं सर्वांना विनंती आहे की आपण जरी गावी गेलो तरी 10 दिवस आधी येऊन आपला प्रचार करायचा. जो पण आपल्या पक्षाचा महायुतीचा उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी आपल्याला मतदान करण्यासाठी आपण प्रत्येक बूथ वाईज आपण जाऊन काम करावं लागणार आहे. तरच हे 80,000 का 1 लाखाचं जे टार्गेट आहे भोईर साहेबांनी सांगितलं, संजय भोईरने, ते आपण पार करू शकतो. मला एवढंच बोलायचं आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण ठाणे शहरामध्ये काम करतोय आणि काम करत असताना प्रताप सरनाईक साहेब असतील, नरेश मस्के असतील, देवराम भोईर साहेब असतील, संजय भोईरजी असतील, आम्ही सर्वच लोक त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून इथले नगरसेवक काम करतायत आणि काम करत असताना जी कामं केली आहेत ती लोकांसमोर घेऊन जायची आहेत. आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून जी काय कामं केली आहेत नगरसेवकांनी ती लोकांसमोर घेऊन जायची आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजित पवार साहेब असतील, यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची जी 2 वर्षामध्ये जी कामं झाली आहेत ती पण लोकांसमोर घेऊन आपण पोहोचायचं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना पंतप्रधान तिसऱ्यांदा करण्यासाठी आपल्याला ती 10 वर्षात मोदी साहेबांनी जी कामं केली आहेत ती लोकांसमोर पोहोचवायची आहेत. आपल्याकडे जी एवढी कामं आहेत एवढंच आपल्याला भाषणामध्ये बोलण्यापेक्षा आपण जी कामं लोकांपर्यंत पोहोचली तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट बुडू असं मला वाटतं. तर हे करत असताना आपण सर्वांनी येत्या 20 मेला आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रत्येक बूथ वाईज आपल्याला जसं नगरसेवकाचं काम करतो, नगरसेवकाच्या माध्यमातून आपण काम करत असताना आपण प्रत्येक बूथ वाईज 50 वाईज बिल्डिंग मध्ये आपण काम करत असतो तसं काम करावं लागेल. या 40 दिवसामध्ये सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जो पण उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठी उभं राहून आपण सगळ्यांनी जास्त असं काम कराल. येत्या 20 तारखेला फक्त धनुष्यबाण आपल्या लक्षात ठेवायचं आहे. धनुष्यबाणाचा जो उमेदवार आपला असणार आहे, मान्यवरांनी सर्व आम्ही व्यासपीठावरती संजय भोईर असतील, दुबेजी असतील, सर्वांच्या भाषणामध्ये मी ऐकत होतो आणि आम्ही सर्वच भाषणामध्ये बोलतोय मुख्यमंत्री साहेबांना की या ठाणे शहराच्या लोकसभेचा जो उमेदवार असेल तो धनुष्यबाणचाच असला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.